जामटिके आम्ही इयत्ता 6वी शिकते। आम्ही शाळेत व गावाच्या परिसरात कचऱ्याची विल्हेवाट कशी लावतो याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। सर्वप्रथम आम्ही शाळेत कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करतो। सुका कचरा, झाडाची गळलेली पाने, वर्गातील कचरा दिलेल्या डस्टबिन मध्ये टाकतो। नंतर एका खड्ड्यात टाकून त्याची योग्य रीतीने कंपोस्ट खत तयार करतो। ओला कचरा जसे की संत्र्याची साल, फळाची साल झाडाच्या बुंदाशी टाकतो, जेणेकरून त्याचे पोषण झाडांना मिळेल। उरलेले अन्न आम्ही तेथील भटकत्या कुत्र्यांना देतो। शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो। घरी देखील योग्य पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते। परिसरातील सुका कचरा जसे की प्लास्टिक कचरा, पेपर, रद्दी, काच, लोखंड स्वच्छ करून कबाडवाल्याकडे विकतो। ई वेस्ट कचरा जसे की जुने मोबाईल, खराब झालेल्या बॅटरी, चार्जर, वायर, बल्ब हे सुद्धा गोळा करायला लोक येतात, त्यांना ते देतो। घरचा ओला कचरा जसे की किचन वेस्ट आमच्या परसबागेत खत तयार करून वापरतो, किंवा मग परिसरातील जनावरे, कोंबड्या, भटकी कुत्रे त्यांना ते देतो। कचरा व्यवस्थापनाचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत, तसेच त्याने आपला परिसर देखील स्वच्छ राहतो। कचऱ्याची योग्य विल्हेवाट न केल्यास परिसरात दुर्गंधी तसेच मानसिक समाधान व आरोग्य तक्रार देखील होते। त्यामुळे सर्वांनी योग्य रीतीने कचरा व्यवस्थापन करायला पाहिजे। या उद्देशाने आमच्या शाळेसाठी GSW फाउंडेशन तर्फे कचरा पेटी मिळत आहे। त्याचा उपयोग आम्ही योग्य रीतीने करू व आमच्या शाळेला कचरा पेटी भेट दिल्यास GSW फाउंडेशनचे मनापासून खूप खूप धन्यवाद।